काही जास्त बोलणार नाही, मला फक्त एवढंच सांगायचं की मला फार चांगलं वाटलं, विशेषतः तुम्ही जेव्हा बोलत होतात की आचरणांमुळे धर्मेंद्र साळवेंमुळे धम्म तुम्हाला मिळाला. मला आठवतंय की आम्ही खूप वर्षापासून इथे येतोय, म्हणजे 92 पासून आम्ही इथे येतोय, 1992 पासून. आणि तेव्हा पण इथल्या विहारांमध्ये यांच्या घरी वर सतत धम्माचं वातावरण होतं. तुम्ही जसं म्हणाल की आरेष्ट मार्गाचा अभ्यास त्यांच्यासोबत करतो, म्हणजे अतिशयोक्ती नाहीये, पण म्हणजे आचार्यरत्नांचा अभ्यास, आचार्यरत्नांचं समर्पण धम्मासाठी खूप आहे. म्हणजे या लोकांमुळेच खऱ्या अर्थाने नांदेडमध्ये धम्म रुजून राहिलेला आहे. जेव्हा इथले स्थानिक धम्मचारी नव्हते तेव्हा देखील हे धम्मसहाय्यक धर्ममित्र जेव्हा झाले तेव्हापासून यांनी धम्म सातत्याने इथे रुजवून ठेवलेला. आणि त्यामुळे तुम्ही लोक चांगल्या धम्म शिक्षकाच्या हातात आहात, नाही का? शाळेवरचा शिक्षक जसं चांगला असेल तर वर्गाची चिंता नसते, नाही का? वर्गाची चिंता नसते. तर तसं तुमच्या बाबतीत आहे. म्हणजे आम्हाला नुसते शिक्षकच नाही भेटले तर मुख्याध्यापक भेटले. नाही, आमचं नशीब एवढेच आहे की एक आमचं काहीतरी अगोदरचं पुण्यकर्म की आम्हाला आचार्य म्हणजे जे की प्रवक्ते म्हणून दुसरीकडे त्यांची अपॉइंटमेंट घेऊन ज्यांना भेटतात त्यांना आम्हाला सहज उपलब्ध होतं. तसंच मला अनुमोदन करायचं आणि तुम्हाला अशी धम्माची प्रेरणा ते देत राहो. तुम्ही सुद्धा धम्मजीवनामध्ये येत राहाल, नाही का? आणि धम्माचा फायदा तुम्ही घ्याल. त्यांचं जीवन बदललेलं तुम्हाला पाहायला मिळतं, नाही का? या वयात लोक घरी बसलेले असतात, कोणी जाऊ इच्छित नाही. 2 वर्षापूर्वी त्यांना त्रास झाला होता हे सगळ्यांना माहिती आहे. एखादा मनुष्य खचून बसला असता. आदित्यबोधी 2 महिन्याचं ऑपरेशन आहे त्यांचं, नाही का? तरी देखील ते एवढे टवटवीत आहेत, कोणी कल्पना नाही करणार की असं कधी असू शकतं. ऑपरेशन मध्ये खूप हार्ड आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. आणि ज्या लोकांचं जीवन धम्माने भरलेलं नसतं त्याचं डोकं दुखायला लागलं तरी तो 4 माणसांना परेशान करतो. तो परेशान आहेच, 4 माणसांना परेशान करतो घरातल्या, नाही का? धम्म जीवन जगणारी माणसं अशी असतात की ज्यांच्यामुळे इतरांच्या जीवनात आनंद निर्माण होतो. आणि बुद्धाच्या धम्माच्या बाबतीत कसं आहे की हातच्या काकणाला आरशाची गरज नाही. तर तशासारखं म्हणजे तुम्हाला जर धम्माचा काय फायदा आहे असं जर कोणी विचारलं, कधी कधी महिला म्हणतात ना विहारात जाऊन काय मिळतं बाई, आपल्याच महिला म्हणत असतात. वाटल्यास त्या इकडे तिकडे फिरत राहतात, बचत गटाला जा, मांगीर बाबाला जा, या बाबाला जा, त्या बाबाला जा, पळत असतात, नाही का? पण आपल्याला विहारात चाललंय की त्या काय मिळते तुम्हाला विहारात जाऊन, तर त्यांना हेच सांगायचं की आनंद मिळतो. आणि आनंद कसा मिळतो ह्या लोकांची उदाहरण आहेत आपल्या जीवनामध्ये, नाही का? त्यांचं जीवन त्यांच्या कुटुंबाकडे पण जर बघितलं आपण, सुख दुःख तर येतच राहतं, पण त्याच्यात पण नाही का हे लोक जसे स्थिर राहतात, आलेल्या अडचणींवर पण मात करतात, तोडगा करतात. तर मला असं ते शिकण्यासारखं यांच्याकडून आहे. तर मला आचार्यरत्न त्यांच्या कुटुंबाचं खरं तर धन्यवाद द्यायचं. त्या दोन्ही मुलींमध्ये मी नेहमीच कन्फ्युज होतो, कारण आता तरी ह्या थोड्या वेगळ्या दिसतात, लहानपणी तर अजिबात ओळखायला यायची नाही. आणि ह्या खूप लहान असल्यापासून आम्ही लोक इथे येतोय. आणि धम्म या लोकांमुळे खऱ्या अर्थाने इथे कांबळे कुटुंब इथेच आहे. ते कांबळे बाबा पण संघाच्या संपर्कात शाळेमध्ये वर्ग असायचे, नर्सिंग शाळेमध्ये आम्ही यायचो, मी आणि त्यावेळेस. तर आमचं खूप चांगल्या तऱ्हेने स्वागत केलं. विशेषतः ताईंची तब्येत चांगली नसताना सुद्धा बाकी तुम्ही सगळ्यांनी मदत करून आम्हाला सुग्रास असं जेवण दिलं. तर त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद करतो. आणि शिक्षकाला तुमच्या अधिक प्रेरणा मिळो, धम्माचं काम तुमचं नाही का असं ते चालू ठेवा. आपल्या सगळ्यांच्या मैत्री भावनेतून सरांना आमच्या कधी काही होणार नाही एवढीच सदिच्छा व्यक्त करतो. आणि ते पुन्हा भेटत राहू. नमो बुद्धाय.